मध्ये. सो जय श्रीराम. आणि आम्ही चाललो. बाय शंभू. नाही नाही बाय. या आलीवर तू मॅगी नाही करीत रे. एखादा घेऊ का मी? काजलला बरोबर माहिती आहे कसं दाखवायचं. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि हाय आपल्या सगळ्यांचा शंभू. सो आता आम्ही चाललेलो आहोत भूर. संक्रांत चालूच आहे, संक्रांतीचा आमचा व्हिडिओ बघितला ना तुम्ही. आणि आता मात्र आम्ही जातोय हळदी कुंकवासाठी वस्तू आणायला जायचं आहे आम्हाला. सो मी चालली आहे डीमार्टला. किती स्कूल बसेस चालल्या आहे. हां आप्पा येत आहे आमची बरं का आमच्यासोबत. काय वस्तू द्यावी ही अजून आमची फिक्स नाही आहे. ती आता तुम्हाला मी ज्या दिवशी हळदी कुंकू करेल त्या दिवशीच बघायला मिळेल मी काय वस्तू आणली. मग आता तिथे जर काही छान छान असेल हळदी कुंकवाला देण्यासारखं तर मी ते करते व्हिडिओ. सो तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. शंभूला घेऊन आम्ही डीमार्टला जातोय. शंभूला घेऊन आई पप्पा मी शंभूला चला मग चला. जसं हिला किंमतच देत नाही काही. केअरटेकर म्हणतो का ग आम्ही तुला आत्या आत्या म्हणून चांगली किंमत देतो आणि केअरटेकर समजतो का आम्ही. केअरटेकर म्हणण्यात चालली मी. दोघं चाललंय त्यांच्यासोबत. मग शंभूला सांभाळा तर दूर पडायचं त्याला का सांभाळा कोण. आली आहे भागो भागो. शंभू तयार आहे, आत्या तयार आहे, मीच राहिली आहे. जाऊ का शंभू? बाय आम्ही चाललो. बाय शंभू. नाही नाही बाय. चल गा आत्या. आत्या चल गा आपण चाललं जाऊ. हां चल आम्ही गाडीत बसतोय तू लागली. बाय लावून घे गेट लावून घे. बाय बर का आम्ही येतो. नाही नाही ना चौघ चौघ ये. शंभू बाय. आजीला बाय करा. उभं करा खिडकीत त्याला बाय करते. हे बाय माहिती केव्हा टाकले. हे बाय बदमाश. नाही नाही बाय कर शंभू आजीला. हसून दे हसून बाय कर. चला. गजानन महाराज की जय. आपा जय म्हणा. जय जय गजानन महाराज की जय. हातले आम्हाला लगेच लागून नाही जातो. चला कुठे कुठे हे भाऊ काय आणला? शंभूला बसायला आणला. त्याने बसतो. चल ती जुगजू गाडी करताना तशी गाडी न्यायची आपल्याला. चला शंभू घे ना बाई मॅगी. या आलीवर तू मॅगी नाही करीत रे. थोडं बॅग घेऊन घेऊ काय खाणं. अरे यही ले ले बेटा ले ले ले. इतना बड़ा रख ले. चल क्या बोलू काय घ्यायचंय. मस्त भूर फिरतोय. आपल्या काही कामाचंच नाही. चहा आणि कॉफीचं लक्ष देण्यासारखं नाही. आम्ही कधी पित नसल्याने. हां बिस्किट्स आवडतात आम्हाला. या वेळेला डीमार्टला आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलो. चला शंभूराजे. शंभूराजांना मजा येते यात बसून बरं का. मस्त धरणं झालंय बसणं झालंय. आणि किराणाच्या आधी ना आम्ही खूप यायचो डीमार्टला. किराणा घ्यायचा असू दे किंवा इकडच्या साईडला आलो तर चला एक चक्कर मारून घेऊ. अशा चक्करमध्ये भरपूर सामान घेतला जायचा आमचा. हां मटकू असं केलं मटकूला. असं केलं हां असं असं केलं. असं नाही करू असं नाही करू बेटा. मारलं नाही काही मारलं नाही तुला. सामान घ्यायचं ना. आपली मॅगी घेऊन झालेली आहे. काही घेऊ ना घेऊ आपण आम्ही मॅगी घेतलेली आहे. बाकी सामान आता घेऊयात. फ्लॉवर पॉट 179 आधी बरोबर म्हटलं. हो का हां 199ला. ड्रायफ्रूट बॉक्स किंवा तुम्ही शोपवर ठेवला तरी चालतो यामध्ये. हां 190. अरे फार मोठा होता बेटा तो. 6 होते आणि 6 खाते होते त्याला. तसाही असेल इथे पण त्या हो पण त्या आहेत त्या पण ते असं ठेवतात आणि दिवा ठेवायचा तो. दिवा म्हणायचा किंवा मेणाचा दिवा वगैरे ठेवला ना पाणी टाकून किंवा फुलं टाकायचे. पाणी टाकायचं आणि त्याच्यावर गुलाबाचं फुल वगैरे ठेवायचं. काय दिलं आपण आवडलं का ते? बघू काय घेतलंय तुझ्यासाठी. अच्छा येते असं केला. फक्त पाडू नको बेटा नीट खेळ. सो गाईज मी ना विचार केला होता की हळदी कुंकाच्या याच्याने आपल्याला काही बघता येईल किंवा मला तुम्हालाही दाखवता येईल. मात्र असं काही दिसलंच नाही मला. आणि किराणा नाही घ्यायचा आज आपल्याला.
नेमकं असं की किराणा यावेळेला घ्यायचाच नाही आहे यावेळेला. आम्ही हळदी कुंकाला देण्यासाठी वस्तू घेण्यासाठी आली आहे मी मात्र इथे. काय झालंय? 2 डबे घेतले शंभूने. बाहेर यायचं नाही म्हणून शंभूला काही ना काही लालूच दाखवत राहतो आम्ही. 3रा डबा आहे बा. डबे सांभाळत राहा. बाटल्या वगैरे असतात ना त्या स्वच्छ धुता आल्या पाहिजे. त्यासाठी मला ब्रश घ्यायचा आहे. आई म्हणे जातात आहे पण लक्षात ठेवा बरं का. आता तुम्ही काय चालेल गेलं आलं असं कराल आणि जे सांगितलंय महत्त्वाचं ते घरीच ठेवा. असं नाही करायचंय. आईने 2-3 सांगितलं आठवडे आणि बरं का. काजल काय आली आहे बरोबर मुख्य ठिकाणी आली काजल. एखादा घेऊ का मी? पाहायला हरकत नाही. नाही घ्यायला विचारते. पाहायला तर सगळं मी भरपूर पाहते असं घेण्यासाठी. डाल कलर येते. चला पुढे. शंभू तुला काय घ्यायचं? आऊ घ्यायचं. त्याला फक्त आऊ हवाय. फक्त आऊ हवा बाकी काही नको त्याला. आऊ घ्यायचं का फक्त? हा त्याला धरतो तो थोडा वेळ. आणि काय घ्यायचं? आजी घ्यायची. आजी कुठे गेली आपली? तू काय काय घेतलं? एवढे डबे घेतले का? इकडे एक ठेवला इकडे एक ठेवलाय इथे एक ठेवलंय. सगळे डबे आणि मॅगी घेतली का तू? हो का? बर बर. काय काजल? जीन्स के लिए जीन्स वर घालायला बघ चांगलं का असं टी-शर्ट. हो राहू दे इथे राहू दे. हा छान आहे. हा वेगळा दिसतो. हा हातावर काहीतरी हा आहे. ना? चालेल, आवडेल मला. दाखव. हा? हा फार सुंदर वाटला मला मला. आवडेल. तुला चालेल का? मला चालेल. मग मला काही हरकत नाही. फक्त घरात घेणार नाही आपल्याला. हो हो. हे बघ आई बघ काय. आई बघ काय छान आहे का? छान आहे का? सांग बरं. छान आहे. कसं आहे? खरं आहे कसं आहे? छान आहे का? मस्त आहे ना एकदम. सुंदर दिसत आहे. शॉर्ट आहे ना ते. साधारण इथपर्यंत येईल ना ते? तू थोडा वर धर ना. तू खाली धरते. हे बघ आणि हा पण बघ. डार्क कलर मस्त दिसेल. हाही छान दिसेल. बघ किती सुंदर आहे याच्यावरती कलर डिझाईन. पण सुंदर आहे. तू हा घेऊ शकतेस. सुंदर दिसेल हा. हा किती वाणी अटकली ना. थोडं इथे कर ना. हे बघ असं दाखवायचं ना. हे बघ असं. हे बघ असं दाखवायचं बघ. काजलला बरोबर माहिती आहे कसं दाखवायचं. इथे दरवाडे म्हटलं मानापर्यंत आला अजून वर. म्हणजे बरोबर लक्षात येतात किती लांबीला किती हे लक्षात आलं पाहिजे ना आपल्या. छान आहे. मला हाही आवडला रंग. सुंदर आहे ना. के कपड़े पहले पर शंभू के पापा ने अभी रुक आगे भी देख लेने तो ये पसंद भी है वो भी पसंद है ऐसा करते. मी ना स्कर्ट पाहते. मला स्कर्ट जास्त आवडतात. हा रेड वाला ट्राय कर ना. रेड वाला मला हा पण आवडला. रेड नेमकं काय झालं माझे ड्रेस त्याच्याने हे दिसतंय. मस्त आहे. मला आवडला. गुड. तुमचं काय चाललंय ना? बोर होतोय बहुतेक. त्याने पण चपला आणि काय काय घेऊन ठेवलंय. त्याला चपला कोंब पण घेतलं का त्याने? हा हे बघ केस कसे करायचे. हा विंचरून दाखव केस असे. शंभूच्या केसांसाठी योग्य आहे तो कंगवा. छान छान. हा चला करून ठेव. चपला पाहिला का? चपला घेऊन ठेवलाय त्याने सोबत. हे शंभू तू मुलगा आहे रे. किती सुंदर सुंदर आहे मुलींचे इथे कपडे. हा मुलांना काही नसतात. शर्ट पॅन्ट नुसते शर्ट पॅन्ट घालत राहतो. हे बघ कसं छान आहे. मुलींना किती सुंदर सुंदर कपडे असतात. शंभूला एक शर्ट सापडला आणि त्याच्या हाताला आवडला आणि लगेच तो तिला गेली काय. मोठा आहे त्याला फार. छान आहे होईल त्याला. आताचा नाही येतो. तर एक लाव कांद्याला. असा उलटा लावायचा असतो बेटा. कांदे कसे मोजते. मोठा आहे बेटा. तो अपना लड़का है. दादा येलो बघ येलो. हा बघ ना. हे बघ. हाँ किती मस्त. लड़का है अपना. लड़के के लिए देखो तुम. काय झालं बघ. समझ पप्पा मुलीसाठीचे कपडे काही पाण्यात उपयोग नाही. मुलगा आहे तुमचा. वाह 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 सुंदर आहे. शंभू के लिए टी-शर्ट मिल गया. वाह जास्त छोटा आहे रे तो. नाही ग. आम्ही केव्हाचं म्हणतोय पाहून घ्या. नको मग त्यापेक्षा हे प्राणी बरे ना. हे बरं आहे. हो शंभूला आवडतील. शंभू हम्मा कुठे त्यानंतर हत्ती कुठे शंभू शोधून काढेल यावर. का? तू काढशील का? हाँ छान आहे का? शंभू की शॉपिंग हो गई भैया. चल शंभू म्हणणं आहे आई पप्पाने फिरवलं एवढा वेळ. आता नाही. आता तू कधी मला फिरवते. चल भजी करायला. आबोली डायटिंग वर आहे ना सध्या.
श्रीखंड केसर इलायची वाले पण फ्लेवर फ्लेवर खूप छान छान आहे. शंभूबा वाकून वाकून पाहतो. सरळ बघ ना बेटा, असं बघ. श्रीखंड हवाय म्हणा मला. मला हवाय म्हणे श्रीखंड दे श्रीखंड. अरे भाऊ इथे सुरू झाला तो. हे घे ग आत्या. हे घे. कोणतं पाहिजे? हे का ते? हे बघा तुला 2 ऑप्शन दे. कोणतं पाहिजे? दोघंही. एकच. कोणता एक घेतो? शॉपिंग झाली. शंभूचा शर्ट घ्यायचं, काही मनात नव्हतं तरी शर्ट घेतला गेला. आणि नको त्या गोष्टी डीमार्टला आल्यावर असं बरंच घेतलं असतं जातं. नवजीवनला की आपण विचार करतो नाही घ्यायचंय, पण ते इथे आलं की घेतलं जातच. तसं आज इथे येऊन आम्ही शॉपिंग भरपूर करून घेतली. सो गाईज आमचं आहे ना, जे शॉपिंग करायची होती डीमार्टवरून ते घेतलं गेलं. आता आम्ही ना फुले मार्केटला आलेलो आहे. फुले मार्केटवरून नाही आम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर दादा म्हणे हे नेमकं काय झालं ना, ह्या साईडला जायचं आहे, तो रस्ता बंद झाला, इथे बॅरिकेड्स लावले, तो रस्ता बंद झाला आहे. आणि नेमकी कार आणलेली आहे, कारमुळे बराच प्रॉब्लेम होतो, नुसतं गोल गोल फिरावं लागतं. दाबेली घेते मी आता, दाबेलीची ऑर्डर देते. काय आणलं? पेरू आणले म्हणायचं. तुम्ही पण केली ना, चलो. सो चला आता घरी जायची वेळ झाली आहे. शंभूला आबू दिसतंय म्हणून शंभू मस्त खिडकीजवळ उभा आहे. आणि वाण म्हणून काय द्यायचं आहे ते सुद्धा माझं घेतलं गेलेलं आहे. मात्र काय घेतलं हे तर तुम्हाला मी हळदी कुंकू करेल त्या दिवशीच दाखवेल बरं का. सस्पेन्स, थोडासा सरप्राईज भी जरुरी आहे ना. ढमाबाई काय चाललंय? काय चाललंय? संध्याकाळी तयारी केली, कशी तरीच तयारी केली, कारण शंभू आमचा रडत होता जरा आज. सो आणि मला जायचं होतं गलीतल्या हळदी कुंकवासाठी. तिथे जाऊन आलेली आहे. बोरनाळ होतं छान मस्त. आणि आज आहे गुरुवार. लेट्स गो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्हाला गल्लीतच जायचं होतं मला हळदी कुंकवाला. बोरनांसाठी त्या केव्हाच्या वाट बघताय ताई. त्यांचा फोन येऊन गेला. मात्र शंभूनं आज आपली गाडी आपल्या ठिकाणी लावली. शंभू आज जरा रड करतोय. त्याच्यामुळे ना त्याची तयारी झाली होती ना माझी तयारी. इतक्या घाईत कशी तरी मी साडी नेसली. त्याचे कपडे सुद्धा घालायला तयार नव्हता. सुंदर शर्ट पॅन्ट घालून दिले. गोंधळात गोंधळ. चला. हाय मनूताई, राधाताई हाय, राधाताई हाय. बोरनांची सगळी तयारी झाली. आमच्यामुळेच लेट होता. आम्हीच सगळ्यात उशिरा आलोय आज. आणि छान ताईने डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे. हे प्रियांशी हाय. प्रियांशी हॅलो. हॅलो. अरे वा. आणि ही आहे आबाताई. शंभू आबाताई पण आली बघ. आबा कर, हाय कर. कशी करते तू? कशी स्ट्रीट लावते. पण करायचंय का? आईच्या मागे लाग तुझ्या. आई माझं पण कर. सगळी गर्दी आली आहे. आता तू पिंक शंभू उचल 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 आहे की बॉल चॉकलेट. असं असतं बोरनान. हे की शंभू बॉल चॉकलेट आणि हे आपण असं हे बघ काय काय आईने काय काय घेतले. चॉकलेट. काय झालं? खाऊन घ्या खाऊन घ्या. ए आबा आबा बॉल कुठे गेला? आबा बॉल कुठे गेला? कुठे गेला बॉल? तू काय काय घेतलं दाखव मला. चॉकलेट आणि आणि हे शंभूला देशील का ग तू? शंभूला देशील? नाही म्हणते. जाऊ दे. बघ आमच्या शंभूने पण घेतलंय. बघ बघ एक बॉल आमच्या शंभूला पण घेतलाय. आलेलो आहे. आणि बघा शंभूला मिळाला होता लाडू, लॉलीपॉप, चॉकलेट, जेम्स. आबू या श्रीखंडाच्या गोळ्या सुद्धा दिल्या बरं का. हो श्रीखंडाच्या गोळ्या. आणि आम्ही काही लुटलं नाही. म्हणजे ते बोरनान करत होते ना त्यात मग मी फक्त 2 बोरं आणि एक बॉल तेवढाच हातात घेतला. आणि शंभूला मिळालंय काय मिळालंय? कॅडबरी हातात न सोडायला तयार नाही येतो. जा घेऊन ये. पर्स मिळालेली आहे आणि मॅचिंग आहे. गाडीला मॅचिंग कलरची पर्स आहे. आल्या मला आधी त्या पिंक देणार होत्या बरं का. फोडणी तयार झालेली आहे. आज कढीपत्ता तोडायचा विसरून गेली. कढी
तयार झालेली. आता ही फोडणी टाकायची आपल्याला खिचडीमध्ये. गॅस बंद करायचा विसरून गेलेली. आणि कढीत ना आम्ही नेहमी हळद टाकत असतो. तुमच्याकडे कसं करता तुम्ही कढी? इथे झालेली आहे खिचडी. खिचडी तयार आहे. कढीसुद्धा आपली तयार आहे. आईने केल्या मात्र 2 गरम गरम भाकरी सकाळच्या वेळा होता. आणि शेगावरून आणली आहे कचोरी. सो मला साठी खायची राहिली आहे त्यामुळे माझ्यासाठी ठेवली आहे. हातात काय तुझ्या? काय म्हणताय ना? हळद कशात टाकायची? कशात टाकायची? दूध. बम्माच नुकती बबो करायला लागाय तू. आज डीमार्टला गेलो होतो. शॉपिंग तर मस्त केलीच, मात्र संध्याकाळी पुन्हा बोरनानला गेलो होतो. शंभूच्या मैत्रिणींचं बोरनान होतं. त्यांना तो ताई ताई करतो. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि तुम्हाला म्हणेल, जर तुम्ही जळगावचे असाल तर जळगावातलं जे जुनं राम मंदिर आहे, जे जळगावचं जे ग्रामदैवत आहे, श्रीराम मंदिर जुनं जळगावात आहे, त्या मंदिरात जा. 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत खूप छान त्याने कार्यक्रम मांडलेला आहे किंवा कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याने त्याची पत्रिका मी लावते. तर तुम्हाला ज्या दिवशी जाणं योग्य असेल त्या दिवशी जा, नक्की जा. आणि शेवटचे 2 दिवस तर मिस बिलकुल करू नका. 21 आणि 22 तारखेला रामरक्षा पठण होणार आहे, दीपोत्सव होणार आहे. आणि 22 तारखेला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. 500 वर्षानंतर तो होणार आहे. त्यामुळे आपण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार झालंच पाहिजे. अगदी अयोध्येत उपस्थित नाही आहे म्हणून काय झालं, आपापल्या घरी TV समोर बसून तो सोहळा आपल्या डोळे मन भरून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो सोहळा आपण बघितलाच पाहिजे. सो जय श्रीराम. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.